राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात्, पीताम्बरदरुणबिम्बफलाधरोष्ठात्, पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तर मित्रांनो, आपण अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवविधा भक्तीचं चिंतन सुरू केलेलं आहे. काल काही आश्रमाचे महत्त्वाचे कामं असल्यामुळे मला वेळ झाला म्हणून कालचं आपण प्रवचन नाही घेतलं, परंतु आज ते दोन्ही आपण एकत्र घेऊ आणि पुढे चालू. तर मित्रांनो, ज्या आपण असं ठरवलं होतं की नवविधा भक्तीचं वर्णन ज्या वेळेला आपण करू त्याच वेळेला आता हे नवरात्र चालू आहे. स्त्री शक्तीविषयी किंवा शिवशक्ती यांच्याविषयी सर्व संतांनी विचार मांडलेले आहेत. माऊलींनी अमृतानुभवामध्ये पण शिव आणि शिवा यांचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन मांडलेलं आहे. प्रकृती, ब्रह्म, माया हे सगळं त्यांनी त्याच्यामध्ये सुंदर अशा प्रकारे मांडलेलं आहे. तर स्त्री शिवाय हा पुरुषसुद्धा अपूर्ण आहे. ब्रह्मसुद्धा त्या ठिकाणी जर ते साकाराला आले असेल तर ते मायेमुळे आलेलं आहे, त्याच्याशिवाय ते साकार होऊ शकत नाही. जोपर्यंत ब्रह्माला मायेची उपाधी लागत नाही तोपर्यंत त्याला ईश्वरत्व येऊ शकत नाही. आणि जीवाला अविद्येची म्हणजेच ती मायेची अविद्येची उपाधी लागली का तो जीवत्वाला येत असतो, असं ते ठरलेलं आहे मित्रांनो. तेव्हा आम्ही असं ठरवलं की बाबा आपण आपल्या काही स्त्री संतांच्या विषयी पण विचार मांडायचे. तर आज आम्ही एक सोयराबाई ज्या होत्या चोखोबरायांच्या पत्नी होत्या त्यांच्याविषयी विचार मांडणार आहोत आणि कानोपात्रेचा विचार मांडून आपण कीर्तन भक्ती आणि स्मरण भक्ती याचं थोडक्यामध्ये चिंतन आपण करणार आहोत. तर प्रथमतः आपण सोयराबाई या चोखोबरायांच्या पत्नीच्या तिने काय केलेलं आहे मित्रांनो. कसं आहे माहिती आहे का, स्त्रीच्या अंगी एक शक्ती एक वेगळी असते, ती परिवर्तन घडवून आणू शकते.
याविषयी मी त्यावेळेला बोललोही होतो तुम्हाला. तसंच महाराज की तिच्या ठिकाणी खूप अशा प्रकारची मोठी शक्ती असते आणि ती शक्तीने ती काय करू शकते तर ती परिवर्तन घडवू शकते मित्रांनो. आणि ते जे परिवर्तन असतं ते परिवर्तन फार सुंदर अशा प्रकारचं असतं महाराज. आणि हे त्याच्याशिवाय कोणी घडू शकत नाही. तर सोयराबाई जी आहे चोखोबरायांची पत्नी, तिने प्रतिकूलता अनुभवलेली आहे. एक तर जन्म जो आहे तो खालच्या जातीमध्ये आहे आणि अशी त्या ठिकाणी तर ढोरं ओढण्याचं तिथं काम करावं लागत होतं. 750 ते 800 वर्षापूर्वीचा हा काळ आहे. जातीअंताची लोक म्हणतात बा आम्ही लढाई करत जातीअंताचं हे करायचं ते काय, परंतु जातीअंत होत नाही अजूनही. तो तितका प्रखरतेने जाणवतो आणि तो आहे. पण त्याच्या विरोधात ज्यावेळेला त्यांनी ते सोयराबाई चोखोबराय यांच्या कुटुंबाने त्यावेळेला त्या ठिकाणी विद्रोह केलेला आहे. त्यांनी दाद मागितलेली आहे त्या ठिकाणी. हा धाव घाली विठो आता चालू नको मंद, बडवे मज मारिती ऐसा काहीतरी अपराध, हे त्यांनी त्या ठिकाणी त्यावेळेला प्रश्न विचारलेला आहे. अरे व मला मंदिरामध्ये तर जायची परवानगी नाही, मंदिरामध्ये येऊ देत नाहीत, परंतु मला हानमार होऊन राहिली तेव्हा पांडुरंगा तू धाव घाल, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कोण तो सोहळा कोण तो ओळा, कोणाशी विटाळ कशाचा झाला, असा एक महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. सोहळे ओळ्यामध्ये कर्मकांडामध्ये जो समाज अडकला होता त्या समाजाला त्यांनी हा प्रश्न केलेला आहे की कोण सोहळा आहे कोण ओवळा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणले आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम धुन सांडिले. ज्या वेळेला आपलं विषमत्व राहत नाही, ज्या वेळेला तो भेदभाव जातो त्यावेळेला खरं सोहळे. बाकी दुसरं काहीच नाही मित्रांनो. तेव्हा ह्या सोहळ्या ओळ्याच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनेच्या त्यांनी आव्हान दिलं होतं. आणि अशी ती सोयराबाई जी आहे, तुम्ही विचार करा सोयराबाईचं इतकं अधिकार किती मोठा आहे. चोखोबराय पंढरीचे एकनिष्ठ वारकरी आहेत आणि सोयराबाईचं त्यांना इतकं सहकार्य आहे. वारीला जायचे आणि ती त्या ठिकाणी गरोदरा होती. गरोदर असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की वारी चुकली नाही पाहिजे आणि तिचे तर दिवस भरत आलेले, काय करावं. तेव्हा चोखोबराय म्हटले की मी असं करीन, म्हणले की मी बहिणीला, म्हणजे निर्मळा त्यांची बहीण होती निर्मळा, मुलगा त्यांचा कर्ममेळा, तर ते म्हणले मी बहिणीला पाठवून देतो आणि मग तुझं त्या ठिकाणी ती डिलिव्हरी वगैरे करील. बरं म्हटली आणि चोखोबराय गेले वारीला. पण चालता चालता पांडुरंगाच्या भजनामध्ये ते विसरून गेले. देह जावं अथवा राहावं पांडुरंगे दृढ भाव, या अधिकाराचे ते संत विसरून गेले. मित्रांनो विचार करा तुम्ही, जर अशी वेळ आल्यानंतर भगवान पांडुरंगाने चोखोबरायांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि वहिनी उघडा दार हाका मारी आणि तिथं आले, हाका मारली आणि निर्मळेच्या रूपामध्ये येऊन त्यांनी तिचं बाळंतपण वगैरे केलं. विचार करा. आता कसं आहे, काही लोक म्हणतील हे दंतकथा आहे आमचं, काय असेल ते असो, परंतु तिचं त्या ठिकाणी एवढा मोठा प्रतिबंध असूनही तिची सुखरूप सुटका झाली हे मात्र नक्कीच खरी. आणि अशी ती सोयराबाई मित्रांनो, तर तिचं बघा तुम्ही, जो अगदी प्रसिद्ध अभंग आहे, अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया पाहता पंढरी राया. मी तू पण भेदाचं आपण जी मुळात सुरुवातीला आपण सुरुवात केली पहिल्या दिवशी, भेदरहित वारीसी जाईन. नाथबाबा सुद्धा म्हणतात भेदरहित वारीसी जाईन. नाथांची जर भारुडं बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हा का रे महारा मदमस्ता, काव ब्राह्मण बा भलतेच बोलता, असं त्या ठिकाणी विद्रोह पण आहे. हा एका ब्राह्मणाची आणि एका खालच्या जातीच्या माणसाची भेट झाली. त्यावेळेला ब्राह्मण बुवांनी जरा थोडं खडसावून विचारलं त्याला, तर यांनी विचारलं का म्हणले, भलतंच काय बोलता म्हणले. अरे तुमचे आमचे मायबाप एकच आहे. तो महार म्हणतो की तुमचे आणि माझे आईबाप एकच आहेत, वेगळे नाही. कारण आपण जर ब्रह्मापासून जर निर्मिती झालेली आहे तर मग तुमचं माझं काय वेगळं आहे काय, आणि देह तुमचा माझा पंचमहाभूताचा तो एकच आहे, त्याच्यात काय फरक. तुम्ही भेद कुठं करता. सत्ता धन्याची की जी मायबाप, असं त्या ठिकाणी तो म्हणतो. ही सत्ता धन्याची आहे, तुमची नाही म्हणले. तुम्ही जीवच आहात म्हणे, किती मोठे असलात आणि काही जरी असलं तरी तुम्ही जीव भावाला अजून त्यागलेलं नाही, तुमच्या ठिकाणची अविद्या अजून गेलेली नाही. इतकं त्या ठिकाणी 750 वर्षापूर्वी आणि 400 वर्षापूर्वी नाथांच्या काळामध्ये हा सगळा विचार मांडला गेलेला आहे. मित्रांनो वारकरी संप्रदायाने हा विचार मांडलेला आहे. मुद्दामून आम्ही त्या ठिकाणी सोयराबाईचा विषय घेतलेला आहे, कारण का तिने त्या ठिकाणी प्रखर अशा प्रकारचा विरोध केलेला आहे आणि महाराज कर्मकांडाच्या विरोधात ती लढलेली आहे. ती चोखोबरायांची पत्नी सहज बोलून जाते. 4 देहाची तुटली दोरी म्हणे चोख्याची महारी. 4 देहाची दोरी तुटणं म्हणजे काय, स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे 4 देह. या 4 देहाची दोरी तुटणं म्हणजे काय, चांगल्या पंडिताला सांगता यायचं नाही. आमच्या शांताबाई महाराजांचा जो गाथा आहे त्या गाथ्याला
प्रस्तावना म्हणजे अभिप्राय दिलेला आहे खांदारकर महाराजांनी. आणि खांदारकर महाराजांनी ते हा अभंग त्या ठिकाणी टाकलाय, चौद्याची तुटली दोरी म्हणे चोखयाची महारी. ते म्हटले की बाबा जे एखाद्या पंडिताला कळणार नाही ते त्या सोयराबाईला कळालं म्हणले. पंडित त्या ठिकाणी फक्त शब्द छल करीत बसल, एका शब्दाचे 10 शब्द किंवा 10 अर्थ करीत बसल, परंतु 4 देहाची दोरी तुटणं याचा अर्थ असा आहे की 4ही देहाचं तादात्म्य तुटणं. तादात्म्य अध्यास त्या ठिकाणी 4 येतो, म्हणजे स्थूलाचा नाही, सूक्ष्माचा नाही, त्या ठिकाणी कारण नाही, महाकारण नाही. 4ही देहाचं तादात्म्य जिचं तुटलंय ना त्याला म्हणतात महात्मा. हा, आणि ती चोखोबरायांची पत्नी सोयराबाई सहज बोलून जाते म्हणे चोखयाची महारी. मी सांगते म्हणले 4 देहाची दोरी तुटले, संपला म्हणले विषय. अध्यात्मातलं परमार्थातलं इतकं गुह्य वर्म त्या सोयराबाईंनी सांगितलं. मित्रांनो, ती काही लहान आहे का? मग लहान नाही महाराज. तिच्या विचाराला त्या ठिकाणी चालना मिळालीच पाहिजे आणि त्याचा विचारही आपण त्या ठिकाणी केला. सोवळ्याच्या कल्पनेमध्ये त्या ठिकाणी अतिशय लोक अडकलेले होते महाराज. तो काळ असा होता की कर्मकांडामध्ये त्या ठिकाणी अडकण्याचा काळ होता. वर्षाचे काही हजारो व्रत त्या ठिकाणी होते माणसं, आणि ते त्या ठिकाणी त्या व्रतामध्ये अडकल्या. विशेष करून महिला व्रतामध्ये अडकल्या गेल्या. आता तुम्ही बघा, हे नवरात्रामध्ये या महिला 9 दिवस उपवास पकडणार आणि त्याच्यामध्ये शरीरामध्ये विकृती तयार झाली का पुन्हा आजारी पडणार. किती अवघड गोष्ट आहे महाराज, फार अवघड गोष्ट आहे. उपवास या शब्दाचा अर्थ आहे, उप म्हणजे जवळ आणि वसती म्हणजे राहणे, जवळ राहणे, भगवंताच्या जवळ राहणे, सद्विचाराच्या जवळ राहणे, संतांच्या जवळ राहणे, हा खरा उपवासाचा अर्थ आहे. या अंधश्रद्धा सुद्धा गेल्या पाहिजे. आपल्या संतांनी अंधश्रद्धेला कडाडून त्या ठिकाणी त्यांनी विरोध केलेला आहे. ते म्हणतात, सोयराबाई म्हणतात, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध आहे. म्हणले देहाला विटाळ म्हणता तुम्ही सगळे, विटाळाचा देह विटाळी जन्माला, शुद्ध कसा झाला सांग बाप्पा. हा देह विटाळाशिवाय जन्माला येऊ शकत नाही. हे तर सायन्स आहे, हे सगळं जग जाहीर आहे की त्याशिवाय देह जन्माला येऊ शकत नाही. आणि जर विटाळाचा देह विटाळातून जन्माला आला, तो मध्ये शुद्ध कुठं झाला? त्याची शुद्धता काय? अरे हा देह एवढा अशुद्ध आहे की या देहाचा समजा सकाळी तुम्ही स्नान करून स्वच्छ केला का, संध्याकाळपर्यंत घामाने तो पुन्हा आणखीन काळा पडतो. काय शुद्ध आहे? शुद्ध अशुद्धच्या ज्या कल्पना आहेत ना, त्या कल्पनेतून त्यांनी त्या ठिकाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न सोयराबाईंनी पण केलेला आहे. आमच्या जनाबाईंनी त्याच वेळेला लिहून ठेवलं होतं की स्त्री देह म्हणून, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. स्त्री जन्म आला म्हणून काय उदास व्हायचं काही कारण नाही आणि माघार घ्यायची काही कारण नाही. आपल्याला जे योग्य वाटतं ते सांगितलं पाहिजे. महाराज, संस्काराची जपणूक या माता भगिनींनी केलेली आहे. आज संस्काराला आपण पारखे होत चाललेलो आहेत मित्रांनो. विचार करा तुम्ही. मेकअप शिवाय महाराज ते कीर्तनाला उभं राहत नाही, मेकअप शिवाय ते कीर्तनकार स्त्रिया उभं राहत नाही. इतकी विचित्र अवस्था आहे. कशासाठी पाहिजे तुम्हाला मेकअप? गरज नाही ना, गरज नाही. वैराग्य नावाची गोष्ट काय महाराज? हा, निसर्गाने केस काळे झाले ते हे पांढरे झाले, हे केस काळे करून बाहेर पडतात. हे चुकीचं आहे मित्रांनो. सांगायचं तात्पर्य असं आहे की देहाशी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. सोयराबाई म्हणते देहाला विटाळ जरी मांडला तुम्ही, पण आत्मा शुद्ध आहे, आत्मा बुद्ध आहे, नित्यमुक्त स्वभाववान आत्मा आहे. आत्म्याला कधीच विटाळ असू शकत नाही. देहीचा विटाळ देहीच जन्मला, 16 तो झाला कवण धर्म. हा देहाचा विटाळ देहाने जन्मला, आणि मग आता मध्ये आला कुठून तुझं? त्याला विरोध केलेला आहे त्यांनी. ते म्हणतात की पाहते पाहणे गेले दुरी म्हणे चोखयाची महारी. अरे म्हणले, माझं तर असं आहे, माझा स्वानुभव असा आहे की पाहते पाहणेपणा राहत नाही महाराज. ज्ञानोबरायांनी पण तेच सांगितलेले, पाहते पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानोबराय तेच सांगतात. आणि हे माऊलीच्या काळातलीच आहे ती सगळी मंडळी. माऊलीच्या सभोवताली हे सगळी वावरलेली आहेत आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. माऊली, ज्ञानोबराय, परत नाथबाबा, नामदेव महाराज वगैरे ही सगळी मंडळी, हा सगळा एक जी ज्ञानदेवांची प्रभावळी जिला म्हणतो ना आपण, त्या प्रभावळीतले हे संत आहेत सगळे. आणि त्यावेळेचं एक भक्तिशास्त्रामधलं फार मोठं ते आंदोलन झालं महाराज. केशवसुतांनी पण असं म्हटलं की ज्ञानेश्वर माने बंडखोर पहिला. ते म्हणले ज्ञानेश्वर महाराज हे बंडखोर आहेत म्हणले, कारण ज्ञानोबरायांनी त्याच वेळेला, त्यांची भाषा सौम्य आहे पण त्यांनी विरोध केलेला आहे तो. ते म्हणतात वेदू कृपण झाला, जे कानी त्रिवर्गाच्या लागला, स्त्री शूद्राशी बोला अद्यापिठेला. वेदाचं उन्ह काढलं त्यांनी. ते म्हणले वेद कंजूस आहे म्हणले, फक्त त्रैवर्णिकापुरता वेद मर्यादित राहिला, बाकी स्त्रिया आणि शूद्र यांना तो त्या ठिकाणी वसुसेव्य नाहीये म्हणले, त्यांना बंधनं टाकले म्हणले. म्हणून म्हणले त्यांनी त्याचे त्याही ठिकाणी बोलले.
पुन्हा याज्ञिकांची त्या ठिकाणी ते म्हणले हसाव की रडावं म्हणले, कुठं बळी द्यावं, काय करावं, काही करतात ते माऊलींनी त्यावेळेला ते मांडलेले मित्रांनो. 750 वर्षापूर्वी हे. आणि आज तर खूप त्याची गरज आहे, संस्काराची आज खूप गरज आहे. ती आमची सोयराबाई त्या ठिकाणी सांगतात की अरे बाबा, हीन दीन म्हणून कागा मोकलिले. ती पांडुरंगाला विचारते, ती विद्रोह करते, ते पांडुरंगाला विचारते, अरे आम्ही हीन आहोत, आम्ही दीन आहोत. नामदेव महाराजही त्या ठिकाणी तेच म्हटले, ही नदी न जात मेरी पंढरी के राया, ऐसा नामा तूने दर्जी काय को बनाया. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की ज्ञान जे आहे ना, हे कुठल्या जातीचं, कुठल्या वर्णाचं मक्तेदारीच नाहीये. ही कल्पना चुकीची आहे की अमक्याला ज्ञान होईल, तमक्याला ज्ञान नाही. जो मुमुक्षु आहे ना, त्याला ज्ञान होत असतं मित्रांनो. मग ते मुमुक्षत्व कोणालाही होऊ शकतं, तसं काही नाही. स्त्रीला होऊ शकतं, पुरुषाला होऊ शकतं, ब्राह्मणाला होऊ शकतं, अंत्यजाला होऊ शकतं, कोणालाही होऊ शकतं, काही त्याला बंधन नाहीये. बोलणार आहे मी त्याच्यावर. तेव्हा तात्पर्य अर्थ असा की सोयराबाईंनी त्या ठिकाणी विचारला पांडुरंगाला प्रश्न की म्हणले, दीहीन दीन म्हणून कागा मोकलिले, परी म्या धरिले पदरी तुमच्या. मी तुझा पदर धरलाय पांडुरंगा, मी तुला सोडणार नाही. माझा प्रश्न आहे, विचारलं. आणि मित्रांनो, आता मग काहींना असं वाटतं की पांडुरंगाला विचारलं, पांडुरंग कधी तिला बोलणार आहे. अरे हे आंदोलन सुरू झालं मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा हा पाया आहे. ज्ञानदेव रचिला पाया म्हणजे कोणता पाया रचला? हा पाया रचला त्यांनी अभेदात्मक त्या ठिकाणी तत्वज्ञान माऊलींनी सांगितलेलं आहे. सर्व आमच्या संतांनी, वारकरी संतांनी अभेदाचं तत्वज्ञान सांगितलं. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. हे काम केलंय संतांनी, महाराष्ट्रातल्या संतांनी फार मोठं काम केलंय. आणि त्यांनी जे केलेलं जे काम आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय आलं तर जगामध्ये त्या ठिकाणी अभेदात्मक त्या ठिकाणी वागण्याची पद्धत मिळाली. आणि जातीभेद, वर्णभेद वगैरे काही राहिलेलं नाही महाराज. याती कुळ माझे गेले हरपोने, श्रीरंगा वाचोने अनुनेने, हेही त्या ठिकाणी माऊलींनी वर्णन केलं. भक्ती गाये तसरे जाती अप्रमाण, जात अप्रमाण आहे. परंतु आता दुर्दैवाने तुम्हाला सांगतो की अजूनही त्या ठिकाणी जातीभेद पुन्हा घुसायला लागलेला आहे. तिथेही त्या ठिकाणी सावध राहायला पाहिजे. कर्मठपणाही पुन्हा त्या ठिकाणी घुसू लागलेला आहे. तर ती सोयराबाई म्हणते की आता मोकलिता नव्हे नीत बरी, थोरा साजे थोरी थोरपणे. पांडुरंगा तुम्ही थोर आहेत ना, अरे मोठ्याला हे शोभत नाही. मोठ्याने असं त्या ठिकाणी नीती सोडून वागणं शोभत नाही. हा, आम्ही ही नदी आहोत, त्याच्यात काही वाद नाही. हा, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, आम्ही तर पायरीचे चिरे येत, वरी संत हिरे पाय देती. परंतु जरी तसं असलं तरी परंतु संतांचा सहवास आहे ना आम्हाला. ती म्हणते आमुची तो दशा विपरीत झाली, कोण आम्हा घाली पोटामध्ये. पांडुरंगा, आमची तर दशा फार विपरीत आहे. गावाच्या बाहेर आम्ही आहोत, आम्हाला ढोरं ओढावं लागतात. गावची त्या ठिकाणी श्रेष्ठ मंडळी जी आहे ते आम्हाला त्रास देतात, हानमार करतात, त्यांना हानमार झालेली आहे. एवढं सगळं आमची उपेक्षा होते. आम्हाला पांडुरंगा तुझ्या दर्शनाला येऊ देत नाहीत. मग पांडुरंग म्हणतो ते येऊ देत नाही तर मी तुमच्या घरी येतो. पांडुरंग चोखोबरायांच्या घरी पांडुरंग गेले. कारण भगवंताने गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. भगवान म्हणतात अहम भक्त पराधीन, मी भक्ताच्या अधीन आहे. न मे भक्त प्रणश्यते, मी भक्ताला सोडू शकत नाही. एक वेळेला मी स्वतःला सोडीन, पण माझ्या भक्ताला मी सोडणार नाही. चोखोबरायाला जर आत प्रवेश नसेल तर मला त्याच्या घरी यावं लागेल. मित्रांनो, साने गुरुजींनी त्या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं, अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून, मिळवून दिला मित्रांनो. परंतु काही लोकांनी त्याच वेळेस सांगितले की पांडुरंगाचे प्राण काढून टाकू. एवढे ताकदवान गेले काही देवाचे प्राण काढायला. मित्रांनो, हा वर्ग लढा आणि वर्ण लढा फार पूर्वीपासून, हजारो वर्षापासून चालत आलेला आहे. आणि त्याला विरोध या संतांनी केलाय. ती सोयराबाई म्हणते आमुचे पालन करील बा कोण, तुझवीन जाण तुझ्या आता. अरे देवा, जर समजा आम्हाला कोण पोटात घेईल, आम्ही तर बाहेरच आहोत, पण आम्ही अपराधी आहोत, अनंत अपराधी, अनाथ अपराधी, पतिता आगळा, परी पाया वेगळा नका करू. तुकोबराय सुद्धा म्हणले. सगळ्या संतांना याचे चटके भोगावे लागलेले आहेत, फार त्रास काढावा लागलेला आहे. त्यांनी विरोधही केलेला आहे. तेव्हा आमचं पालन कोण करेन रे पांडुरंगा. जर आमची जर अशी अवस्था असेल, आम्हाला गावाबाहेर टाकले, जाती बाहेर टाकले, वर्णाबाहेर टाकले, आम्हाला काहीच नाही. आणि मित्रांनो, ह्या कर्मकांडामुळे, याच्यामुळे त्या ठिकाणी हिंदू धर्माला फार मोठं खिंडार पडून गेलं महाराज. हा, फार मोठं खिंडार पडलं. ते म्हणले देवाला तर आम्ही भेटू शकत नाही, मग काय उपयोग आहे. काबा मज
ती म्हणते मला का बाजूला का केलं, मला विचारलंय. कोण म्हणे तुम्हा भले, अरे जर समजा मला जर बाजूला केलं तर तुला कोण चांगलं म्हणल म्हणले. आम्ही बैसलो से दारी दे म्हणून मागतो हरी. अरे तुझ्या दारात बसलो आम्ही. मित्रांनो, नामदेव महाराज यांचे गुरु होते, चोखोबरायांचे गुरु नामदेवराय होते. नामदेवरायांनी असा प्रश्न विचारला की पतित पावन नाम ऐकून आलो मी दारा, पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा. पांडुरंगा, तुझं नाव आहे पतितांना पावन करणार आणि म्हणून मी आलो तुझ्याकडं, पण तू पतित पावन नाही आम्हाला कळालं. म्हणले घेसे तेव्हा देशी ऐसा असशी तू दार, कवणे राखावे तव कृपणाचे द्वार. तू तर घेतल्याशिवाय काही देत नाही असं कळालं म्हणले. इथं आलो, तुझ्यासारख्या कंजूसाचं दार कोणी राखावं म्हणले. चाललो म्हणले मा. बरं म्हणले पांडुरंगा, मी नुसतं मागं जातो असं तू समजू नको म्हणले. तर मी सगळ्याला जायचं, हाती घेऊन धांगड फिरेन तीही लोकी, पतित पावन नव्हेसी हरी तू मोठा घातकी. मी सगळ्याला सांगेन की हा पांडुरंग घातकी म्हणून. हा घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही हे मी सगळ्याला ओरडून सांगेल. आणि आमची सोयराबाई तीच म्हणते, ही नीत नव्हे बरी म्हणे चोखयाची महारी. अरे पांडुरंगा, ही नीत चांगली नाही म्हणले. हा, असं नाही करायला पाहिजे. तू आम्ही तुझ्या दारामध्ये ज्या वेळेला आलो ना, तर तू आम्हाला स्वीकारलं पाहिजे, आम्हाला तू त्या ठिकाणी आधार दिला पाहिजे. हा तिचा विद्रोह आहे मित्रांनो. तिचे त्या ठिकाणी आव्हान आहे तिचं. आणि ह्या गोष्टीचा विचार झालाच पाहिजे. सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी, असं तिने म्हटलंय. मग आता करावं काय, याच्यावर उपाय काय? अरे हे सुखाचं नाम आहे ना, ते आळवायचं म्हटले. भगवान पांडुरंग त्या ठिकाणी तुमचं रक्षण करणार. योग क्षेमम वहाम्यम त्यांनी सांगितलेलं आहे ना, मग त्याप्रमाणे ते होणार, याच्यात काहीच संशय नाही. अरे द्रौपदीचं भाजीपान खाऊन त्या ठिकाणी तिचं रक्षण केलं. काही नव्हतं उरलं तरी तिचं एक भाजीपान खाल्लं आणि त्या पांडवांचं रक्षण केलं. मग आमचं करणार नाही काय? करणार. हे आध्यात्मिक आंदोलन आहे मित्रांनो, ही आध्यात्मिक चळवळ आहे. आता चळवळ आणि वळवळ हे शब्द फार म्हणजे परवलीचे झालेले आहेत. कुठे गेला की तुम्हाला हे ऐका, आम्ही चळवळीतले आहोत. चळवळ आणि वळवळी सगळीकडे चालू राहील. तर त्याही वेळेला ही चळवळ उभी राहिली होती. ही पण तू फक्त एवढंच आहे की हे आध्यात्मिक आंदोलन होतं, ही आध्यात्मिक चळवळ होती. हा अध्यात्माला सोडून याच्यामध्ये काहीही झालेलं नाही, परंतु त्यांनी परिवर्तन घडवून आणलेलं आहे. आणि अशी महान एक स्त्री, चोखोबरायांची पत्नी, तिने त्या ठिकाणी तिथे केलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरी जी महिला आहे किंवा दुसरी जी स्त्री आहे संत, ती म्हणजे कान्होपात्रा. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, मी मागाच बोलून गेलो की बाबा तत्वज्ञान हे कोणालाही होऊ शकतं, कधी होऊ शकतं. ज्याच्या ठिकाणी प्रकाशात एक कॉपी पात्र आहे. नारद महर्षी म्हणतात की ही भक्ती जी आहे ना, एखाद्या पात्रामध्ये प्रकाशित होऊन जाते. जे पात्र स्वच्छ आहे, जे पात्र पवित्र आहे, तिथं ती सहज प्रकाशित आहे. मग तिथं जात वर्ण वगैरे काही राहत नाही, काही नाही राहत. हा, उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोन्या. त्याच्यामध्ये यादीच दिलेली आहे त्या सगळ्या भक्तांची. अगदी दादू पिंजारी खोदू त्या ठिकाणी तो हिजडा होता. खोदू तोही संत होता मित्रांनो. हा, असं मत की प्रत्येक जीवाचा त्या ठिकाणी विचार संतांनी केलेला आहे. तर हे कान्होपात्रा जी आहे ना, तर साधारणपणे 1390च्या आसपासचा हे तिचा जन्म आहे. आणि ही कान्होपात्रा जी आहे ती मंगळवेढ्याची आहे मित्रांनो. हे मंगळवेढा जे आहे ना, हे संतांची भूमीच आहे. हा, ते यांचं गाणं आहे, ते फार सुंदर आहे, मंगळवेढे भूमी संतांची. तर ती भूमी संतांची आहे, ही गोष्ट खरी आहे. त्या मंगळवेढ्यामध्ये श्यामा नावाची एक नायकीण होती आणि तिचं काम नृत्य गायन वगैरे करणं आणि श्रीमंत लोकांना रिझवणं, असं त्या ठिकाणी एंटरटेनमेंट करणं, आजच्या भाषेत सांगायचं तर असं तिचं काम होतं. तर तिच्या घरी अनेक लोक यायचे, वेगवेगळे श्रीमंत लोक यायचे. त्या मंगळवेढ्याचा त्या ठिकाणी जो धनवान असा श्रीमंत असा मनुष्य होता महाराज, आणि तो जो होता मालगुजर नाव त्याचं, माझं सदाशिव मालगुजर नाव होतं त्याचं. तो नगराध्यक्ष होता, आजच्या भाषेत सांगतो तुम्हाला. मग त्यावेळेला त्याची काय पदवी असेल ते असो. असा होता तो नेहमी त्या श्यामा नायकिनीकडे यायचा मित्रांनो. आणि असं झाल्यानंतर व्हायचं काय, ते त्यावेळेला तो शरीर संबंध पण असायचा ते. आणि मित्रांनो, आता त्या श्यामा नायकिनीला एक मुलगी झाली, तिचं नाव तिने कान्होपात्रा ठेवलं. अतिशय सुंदर अशा प्रकारचं, रूपवान ती मुलगी, गुणवान रूपवान अशा त्या ठिकाणी, बुद्धिमान होती ती मित्रांनो. ती मुलगी ज्या वेळेला हळूहळू ती मोठी झाली, वयात आली, ते सुंदर दिसू लागली. मग अनेकांच्या नजरा त्या ठिकाणी तिच्यावर पडू लागल्या. त्याचप्रमाणे हा जो मालगुजर होता, तर ह्याने त्या ठिकाणी त्या श्यामा नायकिनीला सांगितलं की त्या मुलीला तू माझ्याकडे पाठव.
तिने सांगितलं अरे बाबा ती तुझीच मुलगी आहे म्हणले. त्याला जरा धक्का बसला, परंतु काही वाटलं नाही. कामातुराणाम भयम न लज्जा, कामातुर माणसाला भय नसते आणि लाजही वाटत नसते ना. मग तो म्हणला नाही माझी नाही म्हणला ती. तिने सांगितलं ती तुझीच आहे म्हणले. आप्तम वाक्य प्रमाणात मित्रांनो. हा अशी एक म्हण आहे खेड्यामध्ये की मन जाणे पापा माय जाणे मुलाच्या बापा. तिलाच माहिती होतं, परंतु त्या विरोधात गेले मित्रांनो. आणि नायकीड म्हटलं की तिचं राहणं गावाच्या बाहेरच असतं मित्रांनो. आघवेन गावद्वारी आहे उजैशी असं ज्ञानोबरायांनी पण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अनेक पुरुष तिच्याकडे येणार, तिथलं त्या ठिकाणी तिच्या त्या म्हणजे ती एक प्रकारचं किती अन्याय अत्याचार तिला सोसावं लागत होते फक्त पोटास. अर्थात ही धनवान होती, श्रीमंत होती, तिच्या तिथं दासी असायच्या. एक हौसाबाई नावाची दासी होती त्या श्यामा नायकिणीच्या इथं. ती वारकरी होती, विशेष म्हणजे ती होती वारकरी. आणि त्या हौसाबाईची आणि या कान्होपात्रीची चांगली मैत्री होती. आता घरामध्येच नृत्य गायन वगैरे सगळं होतं. तिचा आवाजही मोठा गोड होता. ती हौसाबाईच्या बरोबर भजनं गायची कान्होपात्रा. सहज तिला त्या ठिकाणी तो संस्कार मिळत गेला. आणि दारावरून नेमका मंगळवेड्यावरून वारकरी पंढरपूरला जायचे ते तिने बघितलं. आणि तिने हौसाबाईला विचारलं हे सगळे लोक कुठं जातात. तिने सांगितलं पांडुरंगाकडे जातात म्हणले पंढरपूरला. मला जाता येईल का. हौसाबाई म्हणली जाऊ ना आपण म्हणले. मित्रांनो ज्या वेळेला तिच्यावरती अरिष्ट आलं, त्या मालगुजारांनी त्या ठिकाणी तिला निरोप पाठवला. आणि जर येत नसेल तर मला मी घर उद्ध्वस्त करून टाकेल आणि तुमचे हाल करून टाकेल असा दम भरला. त्याच वेळेला कान्होपात्रा वारी चालली होती. आणि वारीच्या बरोबर तिने कपडे चेंज केले आणि मळके कळके कपडे अंगावर घातले ओळखू येऊ नये म्हणून. आणि त्या हौसाबाई बरोबर वारीमध्ये मिक्सअप झाली. वारीमध्ये थेट पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्यानंतर महाराजाचं काय तिथं पंढरपूर म्हणजे काय, त्या ठिकाणी भूवैकुंठ आहे. त्या ठिकाणी संतांचा मेळावा जमतो, भजन कीर्तन याचा सगळा त्या ठिकाणी आनंद मिळतो. आणि कान्होपात्रा भजनामध्ये गायला लागले ना महाराज. आवाज मोठा गोड होता. आणि त्या आवाजाला आणि भजनाचा तो आवाज आणि भजनाचा तो रंग चढला. रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत. तिच्या आवाजाने आणि तिच्या त्या गाण्याने मधुरता निर्माण झाली. हजारो लोक तिचं ऐकू लागले. पंढरपूरमध्ये तिची ख्याती झाली महाराज. ह्या त्या नगराध्यक्षाला कळालं की ती पंढरपूरमध्ये गेली. म्हणून त्याने काय केलं, त्याने बादशाहाला सांगितलं, जो बिदरचा बादशाह जो होता त्याच्या अंडर हे सगळं ॲडमिनिस्ट्रेशन होतं, त्याला सांगितलं असं असं त्या ठिकाणी ती मुलगी आहे आणि तुझ्या जननखान्यामध्ये तिला त्या ठिकाणी तू काय कर तर घेऊन ये म्हणून. आणि सगळं त्यांनी त्या आयडिया त्याला दिल्या. आणि दिल्यानंतर मग ते कळालं ह्यांना. त्या हौसाबाई वारकरी जी आहे तिला समजलं. तिने सांगितलं की आता तू वारी सोडून कुठं जायचं नाही. मित्रांनो त्यांचे लोक त्या ठिकाणी पंढरपूरला यायला निघाले. आणि ते निघाल्याबरोबर त्या ठिकाणी त्या कान्होपात्राने सांगितलं नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, मज लागी झाले तैसे देवा. हा मोकलोनी आस जाहले उदास, घेई कान्होपात्रेस हृदयात. तिने भगवंताची करुणा भाकली महाराज. हा पुरविली पाठ न सोडी खळ, अधम चांडाळ पापरासी. तिचे स्वरचित अभंग पण होते मित्रांनो. हा वायाच म्या देवा धरिली आवडी, न पवे थोडी काही केल्या. आणि महाराज तिने त्या ठिकाणी आत्मसमर्पण केलेलं आहे. मंदिरामध्ये तिथे त्या ठिकाणी पांडुरंगामध्ये ती विलीन झाली. अशी दुसरी अजून एक अशी कथा सांगतात की ज्या वेळेला हे सगळं सैन्य त्या ठिकाणी तिला नेण्याकरता म्हणून आलं, त्यावेळेला चंद्रभागेला भयानक अशा प्रकारचा पूर आला. यंदा पण फार मोठा पूर आला मित्रांनो. त्या पुरामध्ये ते सैन्य वाहून गेलं आणि कान्होपात्रा सुद्धा एका त्या ठिकाणी खडकाला लागली आणि तिथंच तिचा देह विसर्जित झाला. मित्रांनो ते त्या मंदिरामध्ये तिचा देह जिथे विसर्जित झाला ते एकतर तिचं झाड उगवलेलं आहे. ते झाड आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जगामध्ये मित्रांनो चांगलं ध्यान देऊन ऐका मी काय म्हणतो. जगामध्ये कुठल्याही मंदिरामध्ये एखाद्या नायकिणीची वेश्येची समाधी तुम्हाला दिसणार नाही. कुठेतरी अजूनही ते बाहेरच असणार. परंतु पंढरपूर एक असं क्षेत्र आहे, वारकऱ्यांची त्या ठिकाणी अशी भूमिका आहे आणि पांडुरंगाचं मंदिर असं आहे की तिथं त्या कान्होपात्रीची समाधी आहे मित्रांनो. हा तिने त्या ठिकाणी जसं त्या ते बघा सत्यकाम जबाला ही उपनिषदामध्ये जी कथा येते त्या सत्यकाम आणि जबाला ही एक स्त्री होती. त्या वेगवेगळ्या ऋषीमुनींच्या घरी ती दासीचं काम करत होती. तर तिच्या त्या ठिकाणी तिचा जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव होतं सत्यकाम. त्या मुलाने सांगितलं आईला की आई मला पण गुरुकुलामध्ये जायचं. पण आई म्हणली बाळा तुला प्रवेश मिळणार नाही तिथं,
कारण गुरुकुलामध्ये कसं आहे की गोत्र विचारल्याशिवाय प्रवेश नाही. मग तो म्हणलं गोत्र सांग. ती म्हणली गोत्र मला माहित नाही, कारण माझा अनेक ऋषींशी संबंध आला आणि त्याच्यातून तुझा जन्म झाला. हजारो वर्षापूर्वीची घटना तुम्हाला सांगतो मी. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आई मी सत्य सांगेल आणि जर सत्य सांगितलेलं त्यांना पटलं तर मला प्रवेश मिळेल. मित्रांनो, त्यांनी त्या गुरुकुलामध्ये जाऊन त्या ऋषींना सत्य सांगितलं की माझं गोत्र मला माहीत नाही, माझा जन्म कसा झाला हे माझ्या आईला माहिती आहे, परंतु माझ्या पित्याचं नाव तिलाही पण माहीत नाही आणि म्हणून मला गोत्र नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सत्य बोलतो तो ब्राह्मण असतो. सत्य बोलणं हे ब्राह्मणत्वाचं लक्षण आहे आणि त्याला एंट्री दिली. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं आहे की हा भेदाभेद हा भाव हा हजारो वर्षापासून या देशामध्ये सगळ्या जगामध्ये चालूच होता. कुठं वर्णभेद होता, कुठं वर्गभेद होता, असे वेगवेगळ्या प्रकारचे भेद सगळ्या जगामध्ये आहे. परंतु ते भेद निवृत्त करण्यासाठी साधू संतांनी प्रयत्न केलेलेच आहेत आणि त्या प्रयत्नाला त्यांना अल्पस्वल्प काहीतरी यश त्यांच्या काळात आलं, पण त्यांच्या नंतरही मात्र भरपूर यश मिळालं. आज वारकरी संप्रदाय म्हणजे त्या ठिकाणी उभ्या जगामध्ये हा एकमेव संप्रदाय असा आहे की या संप्रदायामध्ये कुठल्या प्रकारचा जातीभेद वर्णभेद वगैरे मानला जात नाही. हा, काही लोक ते पाळतात, तो सोडून द्या, ते योग्य नाहीत खरं म्हणजे, परंतु ते पाळतात. हा, ते अजूनही त्यांची मानसिकता त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. तर ते जोपर्यंत बाहेर पडत नाही ना तोपर्यंत समाज सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही. मित्रांनो, हा फार मोठी अवघड गोष्ट आहे. असो, तर हे सगळं करण्याकरता, हे अध्यात्माचं आंदोलन करण्याकरता आणि अध्यात्माचा हा प्रचार करण्याकरता म्हणून आमच्या संतांनी काही साधनं केले. त्याला नवविधा भक्ती जे म्हटलं आपण सुरुवातीलाच आपण बघितलं की प्रल्हादांनी ते नवविधा भक्तीचं वर्णन केलं. त्या भक्तीपैकी आपल्याला आज कीर्तन भक्ती बघायची. हा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं नामदेवरायांनी म्हटलं. कीर्तन ही एक फार महत्वाची भाव. या कीर्तनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. नारदीय कीर्तन आहे, रामदासी कीर्तन आहे, परत त्या ठिकाणी थाळा कीर्तन सुद्धा आहे. बघा, आदिवासी लोकांमध्ये एक थाळा कीर्तन नावाचं कीर्तन आहे. हा, गणपत्य कीर्तन आहे आणि तसंच वारकरी संप्रदायाचं वारकरी कीर्तन एक आहे. या सगळ्या कीर्तनामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी प्रचाराचे ते तंत्र वापरलेलं आहे, साधनं वापरलेले आहेत. पण वारकरी संप्रदायाचं जे कीर्तन आहे हे कीर्तन मोठं मस्त आहे. नामसंकीर्तन आहे, लीला संकीर्तन आहे, गुणसंकीर्तन आहे, रूपकीर्तन आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत. मित्रांनो, हा, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, हे रूपकीर्तन आहे. त्याच्या रूपाकडे पाहिलं का, रूपी जडले लोचन असं म्हटलंय. भगवंताचं सुंदर अशा प्रकार सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया तुळशी हार गळा, हा जो अभंग आहे हा रूपच आहे. त्या भगवंताचं सुंदर अशा प्रकारचं रूप पाहून डोळे तृप्त झाले आणि त्या रूपालाच ते लोचन किंवा रूपाला अंतःकरण वृत्ती जडून गेली महाराज. त्याला रूपकीर्तन म्हणायचं. श्वेतदीपामध्ये ते रूपकीर्तन चालत होतं. मित्रांनो, भगवंतांनी नारदांनी विचारलं होतं कीर्तनाचं, तर भगवंतांनी सांगितलं रूपकीर्तन. त्याला श्वेतदीपामध्ये भगवंत घेऊन गेले नारदांना आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं बघितलं एक पक्षी उभा होता आणि तो पक्षी उभा असताना तो तटस्थ होता. तो नारदांनी विचारलं, हा काय करतोय, माशाचं ध्यान करतो काय? भगवान म्हणले, वेडा आहेस तू. त्याने माझं रूप बघितलं आणि त्यात तो तटस्थ झालेला आहे म्हणले. असं आहे का म्हणले, हो. म्हणले, मग हा खातो पितो कधी? काही नाही म्हणले, बघ तुला मी दाखवतो म्हणले. मग भगवान त्याच्या पुढे स्वतः उभे राहिले स्थूल रूपाने. त्यावेळेला मग तो असं भानावर आला आणि मग त्यावेळेला त्याचं काय खाणं पिणं असेल तेवढं ते केलं. पुन्हा अंतर्मुख होऊन त्या ठिकाणी तो आपल्या भगवंताला न्याहाळू लागला. सगळं कुटुंबाच्या कुटुंब सगळं श्वेतदीप त्या रूपकीर्तनामध्ये रंगून गेलेलं असायचं. थोडी परीक्षा नारदांनी बघायचं ठरवलं आणि बघितल्यानंतर त्याला त्याच्यामध्ये विक्षेप आणला. रूप त्या ध्यानामध्ये विक्षेप आणल्याबरोबर त्याचे प्राणच गेले. मित्रांनो, त्याचे प्राण गेले. भगवंत म्हणले, वेड्या असं होणार म्हणले, ते याला रूपकीर्तन म्हणतात. अखंड त्याच्यामध्ये असणे. आणि गुणकीर्तन म्हणजे भगवंताचे गुणानुवाद गाणं हे ते त्या ठिकाणी काय तर गुणकीर्तन आहे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. हा, हरीचे मनोहर कीर्तन हेची साधन कलियुगी. निळा म्हणे ऐशे कानी सांगितले येऊनी गुरुदेवे. निळोबराय म्हणतात, माझ्या गुरुने म्हणजे तुकाराम महाराजांनी मला कानामध्ये येऊन सांगितलं की या कलियुगामध्ये हरिकीर्तन हाच एक उद्धाराचं कलो हरिकीर्तनात. कलियुगामध्ये हरिकीर्तन हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. हा, गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. धरी न पुरे गुण गाता रूप दृष्टीने हाळीता. हृदयी वसो तुमचे गुणी ठाव हा पाया पे चरणी. करू हा रस सेवन वाणी फिटे तो धनी तुका म्हणे. हे कीर्तनाचा एक महिमा आहे मित्रांनो. हा, कीर्तनाचा महिमा आणि कीर्तनाची आचारसंहिता महत्वाची. आता कीर्तनाची आचारसंहिता अशी काही लोकांनी फार हे करून टाकली की विचारूच नका. कीर्तन म्हणजे तमाशा करून टाकला कीर्तनाचा.
नाही उपयोगाचं मित्रांनो. कारण साधू संतांनी लिहून ठेवले, सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावे, सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे, संत संगे अंतररंगे नाम बोलावे, कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. मित्रांनो, जेणेकरून ही मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ही कीर्तनाची एक मर्यादा आहे, एक सिस्टीम आहे एक प्रकारची. पण पोटासाठी आणि प्रसिद्धीसाठी काही जर करू लागला तुम्ही, तर ते साधनाची तुम्ही त्या ठिकाणी काय केलं, बदनामी केलेली मित्र. काही दिवस चालेल, पण भुक्तय न तू मुक्तय असं विवेक चूडामणीमध्ये म्हटलेलं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग होणार नाही मित्रांनो, समाधान होणार नाही. ही माणसं समाधानी नाहीत, हे ऍक्टर आहेत माझ्या दृष्टिकोनातून. कारण मेकअप करतात, सगळे करतात आणि पुन्हा ऍक्टिंग करतात. कीर्तनामध्ये गायन आहे, नर्तन आहे, अभिनय आहे, सगळे. पण अध्यात्माला सोडून जर हे सगळं काही केलं तर ते नर्तनच होतं. कीर्तन होत नाही, ते नर्तन होतं. म्हणून मित्रांनो, त्या ठिकाणी रामदासी कीर्तन जे आहे त्याच्यामध्ये काय, पूर्वरंग आणि उत्तर रंग, दोन प्रकारचे. पूर्वरंगामध्ये त्या ठिकाणी जे एखादं पद म्हणा किंवा काही अभंग म्हणा असं घेतलं जातो आणि त्याचं थोडं चिंतन सांगितलं जातं. आणि उत्तर रंगामध्ये एक सुंदर अशा प्रकारची कथा सांगितली जाते. त्या कथेमध्ये लोक रंगवून जातात आणि वेगवेगळे कीर्तन आहेत त्या ठिकाणी. मी तर तुम्हाला सांगितलं की आदिवासी समाजामध्ये एक थाळा कीर्तन नावाचं कीर्तन आहे. थाळा वाजवून त्याच्यावर भजन गायचं आणि त्याला थाळा कीर्तन म्हणतात. जसं जसं जमल तसं तसं लोकांनी प्रचार केलेला आहे या भागवत धर्माचा मित्रांनो. पण वारकरी संप्रदाय सर्व कीर्तनामध्ये खूप श्रेष्ठ आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. कीर्तनकार उभा असतो, टाळकरी उभे असतात, त्यांच्या गळ्यामध्ये टाळा असतो. कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये विना असतो. नंतर तो विना विनेकऱ्याकडे जातो. आत खाली मृदंग असतो मित्र. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने तुकोबरा यांनी सांगितलेलं आहे. ही सगळी त्या कीर्तनातल्या. आणि खाली बसलेले जे श्रोतृ मंडळी असतात तेही त्या कीर्तनात सहभागी असतात. म्हणजे वारकरी संप्रदायाचे कीर्तन आहे ना, त्या कीर्तनात सगळे सहभागी असतात. नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची. त्याच्यामध्ये नामसंकीर्तन येतं, त्याच्यामध्ये लीला संकीर्तन येतं, त्याच्यामध्ये गुणकीर्तन येतं, त्याच्यामध्ये रूपकीर्तन येतं. एका वारकरी कीर्तनामध्ये सगळ्या कीर्तनाचा अंतर्भाव होतो. हत्ती के पाव में सबके पाव, अशा प्रकारे ते कीर्तन त्या ठिकाणी होतं. आणि हे जे सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत कीर्तन केलं पाहिजे. आता तुम्ही मला सतत टाळकरी मिळतील का? नाही, असं नाही. अखंड नामस्मरण करणं हे कीर्तनच आहे. सतत त्या नामामध्ये राहणं हे काय आहे? कीर्तन आहे मित्रांनो. आणि हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगामध्ये दुसरी गती नाही मित्रांनो. म्हणून त्या ठिकाणी सतत नामामध्ये राहिलं पाहिजे. आणि नामसंकीर्तन हे सुद्धा एक फार महत्वाचं आहे मित्रांनो. नामसंकीर्तनाचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला देईन. इस्कॉनची जी मंडळी आहेत ना, म्हणजे चैतन्य महाप्रभूच्या परंपरेमधले AC भक्तिवेदांत स्वामी वगैरे यांनी त्या ठिकाणी परदेशामध्ये, अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा इस्कॉन आहे. तिथं सुद्धा हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हा मंत्र तुम्हाला पाकिस्तानमध्ये ऐकू येतो. किती चांगली गोष्ट मित्रांनो. या नुसत्या नामसंकीर्तनाने त्यांनी जग व्यापलं महाराज. याच्याकरता आपल्याला सुद्धा फार गरज आहे. आणि आपणही त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकाधिक जाण परमभक्त, असं ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात. म्हणून कीर्तन त्या ठिकाणी, कीर्तनाची आपण पद्धत जी आपण चालू केलेली आहे किंवा कीर्तनाची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ते कीर्तन झालं पाहिजे मित्रांनो. आता कीर्तनाच्या त्या ठिकाणी विकृती निर्माण झाली मित्रांनो. आणि अशी विकृती जी आहे ती विकृती आपल्याला मारक आहे. विकृती ती अत्यंत मारक आहे. लोक मनोरंजन म्हणून कीर्तनाला येतात, मुमुक्षत्व म्हणून येणारे फार थोडे आहेत मित्रांनो. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये. हजारो मनुष्यामधून एखादाच येतो त्या ठिकाणी. म्हणून कीर्तन करत असताना कीर्तनकाराची जबाबदारी आहे. बाकीच्याचं जाऊ द्या, पण कीर्तनकाराची जबाबदारी, कारण तो नेतृत्व करतो ना, त्याची जबाबदारी आहे की कीर्तनाची आचारसंहिता पालन झाली पाहिजे. आणि ज्या वेळेला तो बोलतो त्यावेळेला बोलण्याचा त्याला अधिकार पण आला पाहिजे. अगोदर त्याने व्यसन नाही केलं की मग बाकीच्याला त्याला बोलू शकतो. तोच जर समजा व्यसन करत असेल तर उपयोग नाही. आमच्या तुकोबरायांनी सांगून ठेवले, सेवी भांग गांजा तंबाखू उदंड परितो अखंड भ्रांती माझी. जो भांग गांजा तंबाखू स्वतः सेवन करतो आणि दुसऱ्याला सांगतो करू नका, मानू नका त्याचा उपदेश, काहीच उपयोग नाही त्याचा. त्याला संत म्हणू नका. म्हणून तुकाराम महाराजांनी ठणकावून सांगितलं, करिसिती देवा सुखे करी माझे परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. पांडुरंगा तुला माझं काय वाटोळ करता येईल तेवढं कर. मी अशा माणसाला संत म्हणणार नाही, त्याला साधू म्हणणार नाही.
काय उपयोग आहे मित्रांनो त्याचा. म्हणून या त्या ठिकाणी कीर्तन हे फार मोठं साधन आहे आणि या कीर्तनाला आपण जपलं पाहिजे, संप्रदायाने जपलं पाहिजे, कीर्तनकारांनी पण जपलं पाहिजे. त्या ठिकाणी याची आचारसंहिता आहे, त्याच्यामध्ये अनेक वेगळा विषय येतो. या ठिकाणी मी आता एवढंच त्या ठिकाणी बोलेन. आणि दुसरी जी भक्ती सांगितलेली आहे म्हणजे 3 नंबरची, पहिली श्रवण, कीर्तन आणि स्मरण. तर स्मरण या भक्तीचं सुद्धा त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे मित्रांनो. स्मरण ही जी भक्ती आहे ही फार श्रेष्ठ आहे मित्रांनो. याला बाकीच्या साधनाची काही गरज नाही, की व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी स्मरण करत राहतो. स्मरण करणं हा स्वभाव आहे माणसाचा. मग फक्त एवढंच आहे की त्याच्या स्मरणाचा विषय भिन्न असतो. आपल्याला काय करायचं, स्मरण भक्ती करताना फक्त विषय बदलायचा आहे. प्रल्हादाने फक्त भगवंताचं स्मरण केलं महाराज आणि त्या स्मरणामध्ये तो राहिला. स्मरणामध्ये राहिल्यामुळे झालं काय, तर त्या ठिकाणी म्हणजे हिरण्यकशिपूने एवढा त्रास देऊ नये त्याच्यावर परिणाम झाला नाही. तुम्ही जर अखंड भगवंताच्या स्मरणामध्ये जर असाल ना, तर तुम्हाला प्रपंचामध्ये येणाऱ्या अडी अडचणी, प्रतिकूलता याचा परिणाम नाही होत. प्रत्येकाला येते, तसं काही नाही. साधू संत सुटले नाही त्याच्यातून कोणी सुटलं नाही. सगळ्यांना प्रतिकूलता येत असते, परंतु ती प्रतिकूलता सहज घेण्याचं जे काय किंवा त्या प्रतिकूलतेला त्या ठिकाणी मात करण्याचं जे काही सामर्थ्य आहे ते त्या स्मरणामध्ये. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्यै तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. अरे बाबा म्हणले, श्रवण कीर्तन भक्तीच्या योगाने भगवत स्वरूपाची जी जाणीव झाली त्याच्याविषयी प्रेम वाढतं आणि त्यामुळे भगवंताचं चिंतन सतत वाढत जातं. स्मरणामध्ये गोडी कधी वाढेल तुम्हाला, तर त्यातले तो आनंद तुम्हाला एकदा मिळाला की मग सतत स्मरण करत राहावं वाटतं. तोच विषय असतो. म्हणून बघा, गोपींनी भगवंत त्या वृंदावनामधून गेले होते खरं म्हणजे तिकडं मथुरेला, नंतर परत ते वृंदावनामध्ये आले सुद्धा नाहीत. आले सुद्धा नाहीत. अशी जी परिस्थिती होती किंवा अशी जी वेळ होती, तर म्हटले मग त्यावेळेला सांगायचं तात्पर्य असं की ते गोपी राहिल्या कशाच्या जीवावर. गोपी फक्त स्मरणामध्ये राहिल्या. गोपी फक्त स्मरणामध्ये राहिल्या. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहम. त्या गोपी म्हणतात की कृष्णा तुझं स्मरण आम्ही करतो. त्यांनी त्याचं फक्त स्मरण केलं आणि त्या स्मरणामध्ये राहिल्या मित्रांनो. म्हणून स्मरण ही भक्ती खूप अशी श्रेष्ठ आहे मित्रांनो. गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळ ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. माऊलींचा अभंग आहे. माऊली म्हणतात की गाणारे ऐकणारे वगैरे सगळे या सगळ्यांना माऊलीने विनंती केली. माऊली म्हणतात तुम्ही करा विठ्ठल स्मरण. तुम्ही स्मरण करा नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जगजेठी ऐसे धरून या ध्यान मने करावे चिंतन. तुकाराम महाराज म्हणतात मग काय करावं, मनामध्ये चिंतन करावं. मनोमय पूजा ह्याची पडी एकेशी राजा. मनोमय पूजा जी आहे ती भगवंताला सगळ्यात श्रेष्ठ आवडत असते. पार्थिव पूजा जी किंवा जी भौतिक पूजा जी आहे ती भगवंताला आवडेलच असं नाही, पण मनाने केलेली पूजा खूप श्रेष्ठ आहे मित्रांनो. त्यालाच मानसिक जप म्हणतात. वाचिक मानसिक हे सर्वात श्रेष्ठ आहे मित्रांनो. वाचिक जप आहे, उपांशी जप आहे आणि मानसिक जप आहे. तो मानसिक जप सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा जप आहे. म्हणून स्मरण करताना त्या ठिकाणी अनेक आपल्याला स्मरणाची उदाहरणं त्या ठिकाणी पाहायला मिळतील पुराणामध्ये. ध्यायंती पुरुषम दिव्यम अच्युतम च स्मरंती. भगवंताला त्या ठिकाणी तो काय करतो, तो स्मरण करतो भगवंताचं. आणि तो स्मरण आता काय होतं, स्मरणामध्ये विक्षेप पण येतो, कधी कुतर्क येतो, बुद्धिमांद्य येतं, विषयासक्ती येते, कधी पूर्वीचे प्रतिबंध, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंध येत असतात. परंतु मग ते जातील कशाने, त्याचं उत्तर एकच आहे की वारंवार स्मरण केल्याने ते आपोआप जातील. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एकच गोष्ट वारंवार केली त्याला अभ्यास म्हटलेले. अभ्यास हे काही सर्वथा दुष्कर नाही. अभ्यासाने या जगामध्ये काहीही दुष्कर अशा प्रकारचं नाहीये. म्हणून तो सतत असं स्मरणामध्ये राहायला पाहिजे. आणि जो सतत स्मरणामध्ये राहतो त्याचा देह तादात्म्य निघून जातं मित्रांनो. त्याला देह तादात्म्य, त्याला देहभान राहतच नाही. त्याला एक उदाहरण तुम्हाला सांगतो. प्रकार असा झाला की एक नाटकामध्ये काम करणारा एक नट होता आणि तो नट त्या ठिकाणी नाटकात काम करत असताना त्याचा प्रकार असा झाला की त्याच्याकडं रोल आला होता भगवंत त्या नरसिंहाचा. आणि दुसरा एक नट होता तो हिरण्यकशिपू झाला होता. त्या हिरण्यकशिपूला मारण्याची फक्त ऍक्टिंग करायची होती. परंतु हा एवढा तादात्म्य व्हायचा त्याच्यामध्ये की त्या हिरण्यकशिपू झालेल्या नटाला त्याने मांडीवर घेतलं आणि अक्षरशः टर्टरा फाडून टाकलं. लोक म्हणू लागले अरे काय प्रकार आहे. लोकांना असं वाटलं की ऍक्टिंगच आहे. खूप टाळ्या वाजवल्या लोकांनी, पण तो इतका तडफडत मेला तो.
मग पोलीस आले, सगळे हे आलं ते आलं. त्यांनी विचारले असं का केलं तू? तो मला भानच नाही, मी त्या भगवंताच्या स्मरणामध्ये, त्या नरसिंहाच्या स्मरणामध्ये मी नरसिंहच झालो म्हणले. त्या ऐकणाऱ्याला ते खरं वाटलं नाही, पण म्हणले असं कुठं असतं का म्हणले. नाही म्हणले अशीच परिस्थिती आहे. मग त्यांनी हळूच असं ठरवलं त्या डायरेक्टरने आणि प्रोड्युसरने की याला हळूच याला रामायण करायचं आणि त्याच्यामध्ये दशरथाचा रोल यायला द्यायचा आणि त्या ठिकाणी रामप्रभूंचं वनवास गमन जे आहे ते दाखवायचं. मग वनाभिगमन ज्या वेळेला दाखवलं आणि हा दशरथाचा रोल करत होता, तर त्याच्यामध्ये असं होतं की रामप्रभू वनामध्ये गेल्याबरोबर दशरथाचे प्राण जातात. मित्रांनो, हा स्टेजवर ते काम करत होता आणि ते काम करताना ज्यावेळेला रामप्रभू वनामध्ये गेले, यांनी रामा 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 करत त्यांनी त्या ठिकाणी देव पडला. त्याचा पडला म्हणजे अक्षरशः तो मृतच झाला, त्याचे प्राणच गेले त्याचे. मग बाकीच्यांनी येऊन तपासलं तर तो खरंच प्राण त्याचे गेले, तो मृत झाला. लोक म्हणाले अरे हे काय प्रकार आहे? हे मग एकाने सांगितलं ते स्मरण आहे. इतकं स्मरण झालं की त्या ज्याचं स्मरण करत होतं त्याच्याशी तो तादात्म्य झाला आणि त्याच्याशी तादात्म्य झाल्यामुळं त्याचा देह सुद्धा पडला. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, अशी त्याची अवस्था होऊन गेली. मित्रांनो, स्मरण हे अशा पद्धतीचं पाहिजे. तुम्हाला गंमत सांगतो, आता समजा आपण रस्त्याने चाललो, मग काही लोक असे समोरून जातात, ते त्यांच्या एका वेगळ्या स्मरणामध्ये असतात आणि तुम्ही त्याला जय हरी म्हटलं ना, ते बघत नाही, तुम्हाला जय हरी म्हणत नाही. आपण समजून घ्यायचं की हे वेगळ्या स्मरणामध्ये काहीतरी. हां, आणि नंतर कधी भेटल्यानंतर अहो तुम्हाला आम्ही जय हरी म्हटलो, माझं लक्षच नव्हतं. मग तू आमच्याकडे चांगलं बघितलं होतं. नाही, माझं लक्ष नव्हतं म्हणजे काय, तर त्याचं स्मरण दुसरीकडे होतं, त्याच्या स्मरणाचा विषय दुसरीकडे होता. कारण नियम असा आहे, वृत्ती एका वेळेला एकच विषय करते, जादा विषय ती करू शकत नाही आणि म्हणून याच्या लक्षातही ते आलं नाही. म्हणून मित्रांनो, स्मरण ही तिसरी भक्ती आहे. आणि जर श्रवण, कीर्तन आणि स्मरण असे क्रमशः तुम्ही जर गेलात ना, तर तुम्हाला भगवत प्राप्ती किंवा तत्वज्ञान प्राप्ती किंवा आत्मप्राप्ती तुम्हाला दूर नाही मित्रांनो. पण स्मरण आपल्याला त्या ठिकाणी निश्चित या पद्धतीने करता आलं पाहिजे. त्याला त्या ठिकाणी योगशास्त्रामध्ये ध्यान हे असं म्हटलेलं आहे. ध्यानाचे वेगवेगळे अहंग्रह ध्यान आहे, प्रतीक ध्यान आहे. तुम्हाला जसं जमल तसं क्रमशः जा ना, तुम्ही काय हरकत नाही ना. त्याला पिपिलिका मार्ग म्हटलेले, क्रमाक्रमाने जा. तुम्ही क्रमाक्रमाने गेलात आणि त्याचं जर स्मरण केलं तर तुम्ही भगवद्रूप झाल्याशिवाय राहणार नाही. असो, झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो. तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो, माऊलीच्या चरणी समर्पित करतो, या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय.